तुम्हाला सांगू का माझी परिस्थिती कशी आहे? डाळ भात लोणचं आणि कोण नाही कोणचं, अगदी याच्यातलंच. संध्याकाळी 7 वाजल्यापासून काय बनवू तेच चाललेलं. मग आठवलं की फ्रीजमध्ये काळे वाटाणे, म्हटलं चला आता याची उसळच बनवूया. मग वाटप तर फ्रीजमध्ये मी ठेवतेच एक्स्ट्रा काढून, आणि मग मस्त अशी काळ्या वाटाण्याची उसळ बनवली. सगळे दुनियाभरचे मसाले घालायचे त्याच्यामध्ये. आहा, बाहेरचं कोण आपल्याला करून देणार आहे काय सांगा बरं? आपलं आपल्यालाच करायला लागतं आहे का नाही? बाहेरचे फक्त कुटू खायला येतात, बाकी कोण काही करत नाही. आणि नावं ठेवायला तर आहेच कमेंट बॉक्स, आहे का नाही? ज्यांना नाही आवडलं ते तिथं येऊन तुमचं मन हलकं करायचं बरं का. मग मस्त असं कोथिंबीर वगैरे अशी घातली, दाबून घालायची, कारण आता 10 रुपये जुडी आहे ना, स्वस्त आहे. स्वस्त असलं की दाबून घालायचं, आणि महाग असलं की आणायचंच नाही. मग विचार केला उसळसोबत करायचं काय, म्हटलं मग आता भाकरीच करायच्या. आता ती आमटी आहे का उसळ आहे काय माहीत, मी उसळ बोलते. मग मस्त अशा थापाथापा भाकरी ठोकल्या, 3-4 भाकरी केल्या. आता भाकरी करण्यात मी कशी एक्सपर्ट आहे, तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्यावरून तुम्हाला कळेल मी भाकरी करण्यात कशी मस्त एक्सपर्ट आहे ते. मग काय, हिला पलटली आणि हिला हे एवढा राग आला की एवढी फुगली ना ती, बया बाप रे. मला संताप यायला लागला की ही काय एवढी फुगते. मग आठवलं घरात तर तेल नाही आहे, करायचे काय. मग घेतली पिशवी आणि गेले मार्केटला, तेल आणलं, आणि पार अशी ही प्रिया नावाची पिशवी आहे ना, अशी पिडून काढली कॅनमध्ये. आता या उरलेल्या पिशव्यांचं काय करू तुम्हीच सांगा. मग परत किचनमधून आवाज आला काहीतरी चमचमीत खायचं. मग केला पराठा, बटाटा पराठा. परत तो केला आणि सगळ्यांना दिला खायला, आणि मी लटकली तशीच. मी फक्त